गेल्या अनेक दिवसांपासून नाशकात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे। त्यात एटीएम फोडून पैसे चोरी करणे, नकली एटीएमद्वारे पैसे काढणे हे जणू रोजचेच झाले आहे। आधुनिक यंत्राच्या वापराने लोकांना योग्य वेळेस सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देता येतील यासाठी अनेक बँका एटीएम पासबुक एंट्री सारख्या आधुनिक यंत्रांचा वापर करतात। मात्र एटीएम या आधुनिक यंत्राचा नागरिकांना उपयोग कमी होत असून चोरी करणाऱ्या चोरट्यांना या आधुनिक यंत्राचा उपयोग जास्त होत आहे। नाशिक पाथर्डी फाटा येथील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम मधून अनेक दिवसांपासून गैरप्रकारे भुरटे चोर पैसे काढत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। तसेच या एटीएमच्या प्रवेशद्वारावर एकही सुरक्षा रक्षक नसल्याने आयसीआयसीआयच्या बँकेच्या कामावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। एटीएम म्हणजे एनी टाइम मनी, जेव्हा गरज पडली तेव्हा कुठेही नागरिक आपले पैसे काढू शकतो। त्यासाठी त्याला बँकेच्या रांगेत उभे राहावे लागत नाही। परंतु जर एटीएमची सुरक्षा हीच रामभरोसे असली तर लोकांनी एटीएमचा वापर करावा की नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। नकली एटीएम कार्डद्वारे आयसीआयसीआयच्या एटीएम मधून पैसे काढले जात आहे आणि येथे सुरक्षाही व्यवस्थित नाही अशी माहिती महापालिकेचे नगरसेवक अरविंद शेळके यांनी नाशिक सिटी न्यूजशी बोलताना दिली। मी लोकांसाठी सांगतो, जनतेसाठी सांगतो की 1 तारखेला ज्यांनी व्यवहार केलेत त्यांच्या अकाउंटमधून बऱ्याचशा लोकांच्या अकाउंटमधून पैसे गेलेले आहेत। हे पैसे गोव्याला विड्रॉ झाले। आता 2 ते 4च्या दरम्यान ज्या लोकांनी इथे व्यवहार केले असतील त्यांनी त्यांचे कार्ड लगेच ब्लॉक करावे, अन्यथा त्यांच्या पण अकाउंटमधून डुप्लिकेट कार्ड बनवून असेच पैसे जसे माझे 40,000 रुपये गेले, इतर लोकांचे गेले, तसेच पैसे गोव्याला वगैरे काढण्यात येतील। त्याची सगळ्यांनी नोंद घ्यावी। आणि आज तर आम्ही आलो असतो, बघा ही एटीएमची परिस्थिती, इथं गार्ड नाही, कुणीच नाही आहे आणि अर्ध शटर करून त्याला कोणी वाली पण नाही। आयसीआयसीआय बँकेचं ही सेवा आहे लोकांसाठी आणि त्याच्यामुळे आमच्या सरकारनं भोगावं लागतं। तसेच आयसीआयसीआयच्या एटीएम मधून गैरप्रकारे पैसे काढले जात आहे असे नागरिकांनी सांगितले। पाथर्डी फाट्याला आयसीआयसीआय कॉर्नरला एटीएम आहे। त्या एटीएम मध्ये मी परवा 1 तारखेला मी 7,000 रुपये काढले तिथून आणि 7 नंतर मी एकही ट्रान्झॅक्शन नाही केलंय आणि त्यानंतर माझं डायरेक्ट 5,000 रुपये गायब होतात। पाथर्डी फाटा येथील आयसीआयसीआयच्या एटीएम मधून गैरप्रकारे नगरसेवक अरविंद शेळके यांचे 40,000 रुपये काढण्यात आले होते। या प्रकरणी शेळके यांनी अंबड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली असून याचा पुढील तपास पोलीस करत आहे। नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन देवटे, सिडको।